जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 36. माणक्या. माणिक प्रभूंचे लहान मुलांशी चांगले जमत असे. लहान मुलांमध्ये ते लहानहून समरस होत असत. प्रभू मुलांना गाणीही शिकवत. त्यामुळे मुलांना प्रभूंचा लळा लवकर लागे. माणिकनगरजवळ राहणाऱ्या पाटील यांच्या मुलाचा जन्म प्रभूंना केलेल्या नवसामुळे झाला होता. त्यामुळे त्याचे नाव माणिक ठेवले होते. लहानग्या माणिकला सगळेजण लाडाने माणक्या म्हणत असत. पाटील दर गुरुवारी आपल्या लाडक्या माणक्याला घेऊन प्रभू दर्शनाला येत असत. प्रभू सन्निधी आल्यावर माणक्याला प्रेमाचे भरते येई. प्रभूंची खेळायला त्याला खूप आवडे. प्रभूंकडून आपल्या घरी परत जायला तो नाखुश असे. प्रभूंनाही छोट्या माणक्याचा लळा लागला होता. एक दिवस माणक्या आपल्या घराजवळच्या शेतात खेळत असताना एका खोल विहिरीत पडला. पडता पडता त्याने प्रभूंना हाक मारली. प्रभू आपल्या खऱ्या भक्ताच्या हाकेला नेहमीच धावून जात असत. मग माणक्यासारख्या निष्पाप बालकाच्या हाकेला ते धावून गेले नाहीत तरच नवल. माणक्या विहिरीत पडत असतानाच प्रभूंनी त्याला झेलले. त्यामुळे त्याला कोठेही इजा झाली नाही. माणक्याला वाटले की विहिरीत आपल्याबरोबर प्रभूही आहेत. त्यामुळे त्या खोल विहिरीतही तो घाबरला नाही. तो नेहमीप्रमाणे प्रभूंशी खेळू लागला. इकडे माणक्या विहिरीत पडल्याचे कळताच त्याच्या आईवडिलांची व इतर लोकांची धावपळ सुरू झाली. माणक्याच्या आईने एकच आकांत मांडला. आईचा आवाज ऐकून माणक्याने विहिरीतून आरोळी ठोकली. इतक्या खोल विहिरीत पडूनही माणक्या जिवंत कसा याचे सर्वांना आश्चर्य वाटले. माणक्याच्या आईने विचारले, बाळा तू कसा आहेस? त्यावर त्याने उत्तर दिले, आई मी प्रभूंबरोबर खेळतो आहे. मग लोकांनी माणक्याला विहिरीबाहेर काढले. एवढ्या खोल विहिरीत पडूनही माणक्या जिवंत तो होताच, पण त्याला थोडी सुद्धा इजा झाली नव्हती. तसेच तो रडतही नव्हता. म्हणून लोकांनी माणक्याला विचारले की एवढ्या खोल विहिरीत तुला भीती नाही वाटली? तेव्हा माणक्या म्हणाला, विहिरीत मी एकटा नव्हतो. प्रभूही माझ्याबरोबर विहिरीत होते, म्हणून मला भीती नाही वाटली. विहिरीत आपल्याबरोबर प्रभू असल्याची खूण म्हणून त्याने प्रभूंच्या पागोट्याची कळीही दाखवली. तेव्हा सर्वांची खात्री झाली की प्रभूंनी आपल्या अद्भुत सामर्थ्याने माणक्याला वाचवले होते. म्हणूनच एवढ्या खोल विहिरीत पडून सुद्धा तो पूर्णपणे सुरक्षित होता. नंतर माणक्याच्या आईवडिलांनी त्याला माणिकनगरला आणून प्रभूचरणांवर घातले. प्रभूंनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, लबाडा, तुझ्याबरोबर मी विहिरीत होतो म्हणून सगळ्यांना कशाला सांगितलेस? तुळजापूरची भवानी. प्रभूंनी आपल्या अनेक भक्तांना त्यांच्या आराध्य दैवताच्या रूपात दर्शन दिले होते. तसेच अनेक भक्त प्रभूंना आपल्या आराध्य दैवताचे स्वरूप मानून त्यांची पूजा करत. प्रभूही भक्तांच्या भावनेचा मान ठेवून त्यांची पूजा स्वीकारत. एकदा एका भक्ताने आपले एक कार्य सफल होण्यासाठी तुळजापूरच्या भवानी देवीला नवस बोलला होता. देवीची कृपा होऊन त्याचे कार्य सफल झाले. त्यामुळे नवस फेडण्यासाठी तो मोठ्या भक्तिभावाने तुळजापूरला जायला निघाला. त्याने आपल्याबरोबर देवीला अर्पण करण्यासाठी वस्त्रे, भोग इत्यादी नवस फेडण्याचा सर्व सरंजाम घेतला होता. प्रवासात त्याला स्वप्न पडले. स्वप्नात त्याला भवानी देवीने दर्शन दिले आणि आज्ञा केली की तू माझा नवस फेडण्यासाठी तुळजापूरला जाऊ नकोस. त्याऐवजी माणिकनगरला जा. माझ्याऐवजी माणिक प्रभूंना भोग अर्पण कर आणि माझा नवस फेड. परंतु या दृष्टांतावर विश्वास न बसून तो तसाच पुढे निघाला. भक्ताने देवीचा आदेश मानला नव्हता. तेव्हा देवीने तुळजापूरच्या पुजाऱ्याला दृष्टांत दिला आणि त्याला आपला आदेश भक्तापर्यंत पोहोचवण्याची आज्ञा दिली.
त्याप्रमाणे पुजारी त्या भक्ताला वाटेत भेटला आणि त्याला सांगितले की भवानी देवीची आज्ञा आहे की तू तुळजापूरला न जाता माणिकनगरला जावेस आणि देवीऐवजी माणिक प्रभूंची पूजा करावीस. देवीने दुसऱ्यांदा आज्ञा दिल्यामुळे भक्त तुळजापूरऐवजी माणिकनगरला आला. त्याने प्रभू दर्शन घेतले आणि प्रभूंना घडलेली सर्व हकीकत सांगितली. प्रभू त्याला म्हणाले की देवीची आज्ञा आहे तर पूजा घ्यायला माझी काहीच हरकत नाही. मग प्रभूंनी नवस फेडण्यासाठी आणलेली पैठणी नेसली. देवीप्रमाणे सर्व अलंकार घातले. डोळ्यात काजळ घालून कपाळभर मळवट भरला. प्रभू मूर्तिमंत तुळजाभवानी बनले होते. साक्षात तुळजाभवानीच आपल्यासमोर प्रकट झाली आहे असे वाटून तो भक्त धन्य झाला. मग प्रभूंना तुळजापूरची भवानी माता समजून भक्ताने अत्यंत भाविकपणे प्रभूंची पूजा केली. अशा प्रकारे प्रभू भक्तांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पुरवत असत. अग्निनारायण तृप्त केला. प्रभूंनी सर्वतोमुख नावाचा महायज्ञ केला. 7 दिवस चाललेल्या या यज्ञासाठी आणलेल्या सामानांपैकी काही सामान शिल्लक राहिले होते. प्रभूंनी सर्वांना आज्ञा केली होती की यज्ञासाठी आणलेल्या सामानाचा उपयोग यज्ञासाठीच करावा. शिल्लक राहिलेले कोणतेही सामान कोठीखान्यात साठवून ठेवू नये. उरलेले सगळे सामान देऊन टाकावे. तरीही कोठावळ्यांनी काटकसर म्हणून यज्ञातील उरलेल्या तुपाच्या घागरी व धान्ये राखून ठेवलीच होती. ही गोष्ट नृसिंहतात्यांनाही माहीत होती. एक दिवस नृसिंहतात्या प्रभूंबरोबर बसले असताना अचानक गोसावी बैराग्यांचा एक प्रचंड मेळा प्रभूदरबारी आला. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी म्हणून प्रभूंनी कोठावळ्याला विचारले, कोठीखान्यात यज्ञासाठी आणलेले तूप शिल्लक आहे का? त्यावर कोठावळ्याने खोटेच सांगितले की तूप शिल्लक नाही. मग प्रभूंनी हुमणा बांधून तूप आणण्याचा हुकूम दिला. या गोष्टीला अर्धा तास झाला नाही तोच कोठीखान्याला आग लागल्याची वार्ता समजली. ते ऐकून नृसिंहतात्या घाई गडबडीने उठून जाऊ लागले. प्रभूंनी त्यांना परत खाली बसवले आणि म्हणाले, तात्या, कोठीत सामान शिल्लक नाही ना? मग लागे ना का आग? ती विझवण्याचा व्यर्थ कटाटोप कशाला? मग प्रभूंनी कोठीखान्यातले सर्व तूप जमा केले. त्यात हुमणाबांधून आणलेले तूपही घातले. प्रभू म्हणाले, असे दिसते आहे की यज्ञात अग्नी तृप्त झाला नाही, म्हणून अग्निनारायण पुन्हा प्रकट झाला आहे. त्यासाठी भरपूर तूप ओतून अग्निनारायणाला तृप्त केले पाहिजे. असे म्हणत प्रभूंनी गोळा केलेले सर्व तूप आगीत ओतून अग्निनारायणाला अर्पण केले. प्रभूंना अंतर्ज्ञानाने समजले होते की आपल्या आज्ञेविरुद्ध कोठावळ्याने नृसिंहतात्यांच्या संमतीने यज्ञाचे उरलेले तूप व धान्य कोठीखान्यात राखून ठेवले आहे. असे करण्यात त्या दोघांचा हेतू गरज लागल्यास उपयोगी पडेल असाच होता. पण प्रभूंची दृष्टी संसारिक नव्हती. अगदी लहान वयापासूनच काहीही साठवून ठेवायचे नाही हे त्यांचे ब्रीद होते. कोठावळ्याला व नृसिंहतात्यांना हा धडा देण्यासाठीच प्रभूंनी वरील प्रसंग घडवून आणला. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू.